धन्यवाद आपल्या सर्व मंडळींना माता पित्यांना भरपूर भगिनीसाठी सोय मित्र परिवार सर्वांच्या चरणी विनम्र भावे दत्तमुक्त होऊन आज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पतित पावन झालेल्या श्री रामचंद्र प्रभूंच्या या परशुरामाच्या साधू संतांच्या या पवित्र भूमीमध्ये आज उमादेवीच्या कृपा आशीर्वादाने नटलेलं सुंदर असे मुंबई नगर आणि या मुंबई नगरीमध्ये या 15 वसाहतीमध्ये आज या ठिकाणी संत ज्ञानेश्वर नगरमध्ये साई मंदिर वांद्रे पूर्व या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये श्री दत्त जयंती उत्सव साजरा होतोय आणि त्यानिमित्त आज या ठिकाणी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेली भजनाची परंपरा आज या ठिकाणी डबलवारी भजनाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हा 2 भजनी पूर्ण करण्याची सुवर्ण संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतः संदेश सोनू कसबे मुक्काम पोस्ट दिगत तालुका कुडाळ आणि जिल्हा सिंधुदुर्ग आणि सुखवस्तीसाठी मुंबई मालाड या ठिकाणी वास्तव्यास या ठिकाणी मला पकवान सर्व करता येते महाराष्ट्रातील नामवंत पकवान वादक उत्कृष्ट ढोलकीपटू आणि त्यांनी कमी वयामध्ये आपलं संपूर्ण नाव महाराष्ट्रामध्ये केले ते आमचे शिवलग असे जे कित्येक वर्ष आज मला सहकार्य करताय ते विशालजी राजा या ठिकाणी मला तबला साथ करताय ते आमचे चिरंजीव हा एकच बँड आणि साई नाव म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज त्याची नाव कीर्ती या बऱ्याचशा भंडी बुवाने करून ठेवली आहे आणि त्या सर्व तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी मला तत्वासात करताय ते आमचे पुतणे मूर्ती लहान पण कीर्तिमान आज संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्याचशा भंडी बुवाला तत्व वादक करून स्पर्धेमध्ये आपला मान सन्मान ठेवलेले असे आमचे पुतणे दीप कसबले या ठिकाणी मला साथ संगत करतायत ते माझे सर्व सहकारी आणि आज या डबलवारी भजनासाठी महाराष्ट्रातील नामवंत भजनी बुवा सन्माननीय ब्राह्मणदेवसाठी भजन मंडळ जोगेश्वरी पूर्व गुरुवर्य सन्माननीय श्री नारायण वाळवे बुवा आणि श्रीमंत रवींद्र इस्मालकर बुवा त्यांचे पट्टे शिक्षक सन्माननीय देवेंद्रजी इस्मालकर बुवा या ठिकाणी आज आमच्या जोडीला आहेत त्यांना तबलाचा पकवान साथ करतायत ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पकवान वादक आणि आमचे जीवलग मित्र सन्माननीय सचिनजी धुरी तसेच तबल्यासाठी आहेत ते सन्माननीय कुमार मूर्ती लहान पण कीर्ती म्हणत नाही का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची सुद्धा कीर्ती वाजते ते त्यांनी श्रेय आणि सगळी पुण्य तुम्हा मायबाप भजन श्रोत्यांची आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आणि सर्वांच्या वतीने तुमचे आशीर्वाद घेतोय या ठिकाणी या मंडळाचे शुभेच्छुक सन्माननीय श्री संत ज्ञानेश्वर नगरचा राजा गोविंदा मदत आणि साई युवा क्रीडा मंडळ बालगोपाळ मित्र मंडळ साई सिद्धी मित्र मंडळ अध्यक्ष सन्माननीय मंडळाचे श्रीमान लंकेश सत्पाल उपाध्यक्ष ज्यांनी आम्हाला फोन करत संपर्क केला ते आमचे केळोली गावाचे सुपुत्र सन्माननीय गणेश खाडी बुवा तसेच या मंडळाचे सेक्रेटरी सन्माननीय उपखजिनदार सन्माननीय सत्यवान नारकर आणि खजिनदार सन्माननीय प्रसाद सुर्वे उपाध्यक्ष सन्माननीय कामसेकर आणि सल्लागार या कमिटीचे सन्माननीय सुनील बाबू इंगळे साहेब आणि सहकुटुंब सहपरिवार या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय तुम्हा सर्वांचे आशीर्वाद घेतोय या ठिकाणी आज बघा खरंच धन्य वाटतंय कारण आमच्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजनी बुवा आणि आमचे गुरुबंधू सन्माननीय जेठे साहेब या ठिकाणी त्यांना विनंती करतोय त्यांनी या ठिकाणी खुर्चीचा मान राखायचा आहे या भजनासाठी या ठिकाणी बरेचसे कलाकार आलेले असतील गृह असतील पकवान वादक असतील नाही काय दशावतार असतील बालेडांगवाले असतील शक्तिपुरा नमन सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय त्यांच्या खूप आशीर्वादाने आम्हाला ही संधी मिळाली ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजनी बुवा सन्माननीय रमेश जांभळे बुवा यांच्या सुद्धा सहकुटुंब सहपरिवार
आज जोडीला असणारे देवेंद्रजी इसवलकर एकदा बुवांसाठी जोरदार टाळ्या होत आहेत, कारण एक टीव्ही स्टार म्हणून त्यांची ख्याती आहे. नाही बोलायच्या बाबतीत 100% मनोरंजन होणार. आणि टाळ्या याच्यासाठी जाऊ दे की असा सिंधुदुर्गात तर नव्हे तर आमच्या महाराष्ट्रातील एकमेव भजनी बुवा असतील की त्यांचे गुरु म्हणजे त्यांचे वडील आज त्यांच्याबरोबर कित्येक वर्ष नव्हे तर शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या बरोबर आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे त्याच्यासाठी, म्हणून ते भाग्यवान आहेत. बाकी काय नाही, कारण गुरूंचं आशीर्वाद आणि गुरु सोबत असणं म्हणजे बुवा हे कुठं खरंच खूप मोठं पुण्य तुम्ही खत्री कंपनीला नाही. आपला आमच्या भावांचा सुद्धा आशीर्वाद नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, आज ह्या वयात सुद्धा ते कोरससाठी बसतात. हो मी जेव्हा जेव्हा वारी करतो ना तेव्हा खरंच मी दत्त शपथ सांगतो, मी त्यांना जेव्हा जेव्हा बाऱ्या होतात तेव्हा मी बोलतो बाबा तुम्ही माझ्या बाजूला बसायचं पण खाली नाही बसायचं. आणि आज त्यांनी हा माझा शब्द मानला. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा होत्या. कारण देवादी देवा इसवलकर बुवा नका करू तुम्ही उगा भजनाचा तमाशा. बोला काय कसे नाही. आणि आम्ही काय काय करतोय तर पहिली वारी बुवा करूची नाही, कारण बोला सांगते ना तुमचं मनोरंजन त्यांच्याकडूनच होताला. कारण देवादिदेव ब्रह्मदेव ज्याने पृथ्वीवरती ही सृष्टी निर्माण केली ते ब्रह्मदेव खाली आले आणि म्हणाले या धर्तीवरती आपली किंमत किती आहे ते तर बघूया. आणि ते जोगेश्वरी नगरीत उतरले. जोगेश्वरी नगरीत उतरल्यानंतर आमच्या देवेंद्र इसवलकर बुवांचं मूर्तीचं दुकान आहे त्या ठिकाणी. आणि त्या मूर्तीच्या दुकानात देवांचा देव ब्रह्मदेव त्या ठिकाणी गेले, म्हणजे आपले ब्रह्मदेव. आणि म्हणाले दुकानवाल्याला, म्हणजे आमचे शेठ इसवलकर बुवा त्या ठिकाणी बसलेले होते, म्हणतात हे बाबा या गणपतीच्या मूर्तीची किंमत किती. सकाळीच गिराईक गेल्यानंतर बुवाने काय म्हटलं नाही, जास्त नाही 5000 रुपये द्यावं सकाळची वेळा. शेवटी त्याने विचारलं बाजूला पार्वती मातेची मूर्ती होती, या मूर्तीची किंमत किती. आमचे बुवा म्हणाले 3000 रुपये. आणि त्याच्या बाजूला ब्रह्मदेवाची मूर्ती होती. तेव्हा ब्रह्मदेवाने विचारलं ह्या मूर्तीची किंमत किती. मानव अवतार घेऊन ते या ठिकाणी ब्रह्मदेव आले होते. बुवा म्हणाले जर ह्या 2 मूर्त्या घेतल्या तर ही ब्रह्मदेवाची मूर्ती फुकट येणार, मात्र ह्या सृष्टीवरती या ब्रह्मदेवाने जी मानव उत्पत्ती केली आहे त्याची किंमत या धर्तीवरती किती बुवाने केली, 0. म्हणून म्हणतोय बघा, कारण देवादिदेव आज इसवलकर बुवा, त्यामुळे चिंता करायची नाही. रात्र इन दिस वे दिस इज रोडवे दॅट इज ऑल्सो फाईन. रातभर किती पण थंडी असा देत, आज चिंता नाही करायची. परमिशन सुद्धा तुमच्या गावलेली, अजिबात साऊंड बंद नाही करायचो. गुरुदत्तता नामस्मरण आणि प्रबोधन आणि भजन 100% रात्रभर होणार, चिंता नाही करायची. पहिल्यापासूनच नावदे पेटान इलाका किसका भी होणार आहे, करारा हमारा 100% सांगतोय बघा. या मंडळासाठी सांगतोय, मंडळासाठी. विषारी सापाला नाग म्हणतात, विषारी सापाला नाग म्हणतात, संगीतातील गाण्याला नाग म्हणतात. आणि या वांद्रे नगरीत जन्माला येतो त्याला साईबाबांचा भक्त म्हणतात, त्याला साईबाबांचा भक्त म्हणतात, त्याला साईबाबांचाच भक्त म्हणतात. नाही काय, कारण वाघाचं कातडं घालून कोणी वाघ होत नाही, वाघाचं कातडं घालून कोणी वाघ होत नाही. आणि या ज्ञानेश्वर नगरीमध्ये राहणाऱ्या लोकांचा नाद केला तर अंगावर कातडं सुद्धा शिल्लक उरत नाही, अंगावर कातडं सुद्धा उरत शिल्लक उरत नाही. म्हणून हा एवढा मोठा कार्यक्रम या परमेश्वराचं नामस्मरण या ठिकाणी तुम्ही ठेवला. एकदा जोरदार तुमच्यासाठी टाळ्या. कारण चाहत्यांची संख्या कमी झाली तरी चालेल, पण जळणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे, तेव्हा आपली प्रगती झाली समजायची. बरोबर ना मामा. 100% चिंता करायचीच नाही. प्रथमतः भजन रात्र वैरायचे आहे, बाकी काय तर बघूया.